ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग। आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, चैत्य पुरुषाची थेट दृष्टी। म्हणजे आपण अनेकदा शारीरिक, प्राणिक किंवा मानसिक निरीक्षणाबद्दल बोलतो, पण याच्या पलीकडेही काही असतं का? नक्कीच। तर श्री माताजींना एक प्रश्न विचारला गेला होता की चैत्य पुरुषाकडे निरीक्षण शक्ती असते का? आणि मला वाटतं आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया। हो, आणि याचं उत्तर आहे ना, ते खूपच रंजक आहे। श्री माताजी म्हणतात की ही फक्त निरीक्षण शक्ती नाहीये। नाही, ही त्याहून खूप वेगळी गोष्ट आहे। ती आहे वस्तूंची थेट दृष्टी। थेट दृष्टी? हो, थेट दृष्टी म्हणजे जसा एखादा आरसा असतो ना, तो समोरच्या वस्तूचं प्रतिबिंब जशाच्या तसे दाखवतो। म्हणजे कोणताही मानसिक फिल्टर नाही, विश्लेषण नाही? अगदी काही नाही, फक्त शुद्ध प्रतिबिंब। पण आपण पुढे जाण्याआधी हा जो शब्द आहे चैत्य पुरुष, तो जरा सोपा करून सांगाल का? म्हणजे सगळ्यांना समजायला सोपं जाईल। हो, नक्कीच। चैत्यपुरुष म्हणजे श्रीमाताजींच्या शिकवणीनुसार आपल्या आतला दैवी अंश, आपला खरा आत्मा, जो आपल्या मनातल्या विचारांच्या आणि भावनांच्या गोंधळाच्या मागे एकदम शांतपणे असतो। तो आपला एक प्रकारे आंतरिक मार्गदर्शक आहे। तर आपण त्याच्या दृष्टीबद्दल बोलतोय। उत्तम। आता ते आरशाचं उदाहरण जास्त स्पष्ट झालं, आणि हेच समजवण्यासाठी श्रीमाताजींनी लहान मुलांचं उदाहरण दिलंय, जे मला खूपच प्रभावी वाटलं। हो, अगदी बरोबर। कारण लहान मुलांमध्ये ही क्षमता नैसर्गिकरित्या दिसते। बरोबर। त्या म्हणतात की जी मुलं अजून निष्पाप असतात, ज्यांचं मन पूर्णपणे विकसित झालेलं नसतं, ती आपल्या आजूबाजूच्या माणसांबद्दल, त्यांच्या वातावरणाबद्दल खूप संवेदनशील असतात। हे तर आपण खरंच पाहतो। म्हणजे काही मुलं विनाकारण एखाद्या व्यक्तीकडे धावत जातात, हो, आणि दुसऱ्या एखाद्याला पाहिल्या पाहिल्या रडायला लागतात। पण मला इथे एक प्रश्न पडतो, हे त्या मुलाचं स्वतःचं निरीक्षण असतं की ते नकळतपणे आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत असतात? म्हणजे ते आपल्याकडूनच शिकत नाहीत का की कोणाजवळ जायचं आणि कोणापासून दूर राहायचं? खूपच महत्वाचा मुद्दा आहे हा, आणि यातच तर फरक आहे। अच्छा। तुम्ही जे म्हणताय ते झालं मानसिक किंवा भावनिक पातळीवरचं निरीक्षण, पण श्रीमाताजी ज्याबद्दल बोलत आहेत ते याचा पलीकडचा आहे। म्हणजे त्यांच्या मते मुलाची प्रतिक्रिया ही त्या व्यक्तीच्या चैत्य गुणांचं थेट दर्शन असतं। ती व्यक्ती चांगली आहे की वाईट हे ठरवण्याआधीच त्या मुलाचा चैत्यपुरुष त्या व्यक्तीच्या चैत्यपुरुषाला ओळखतो। बापरे। आणि मुलाचं वागणं हे त्या ओळखीचं फक्त बाह्य रूप असतं। थांबा, म्हणजे याचा अर्थ आपल्या सगळ्या मतांवर एक प्रकारची धूळ चढलेली आहे, आणि लहान मुलं त्या धुळीच्या पलीकडचं काहीतरी बघू शकतात। ही कल्पनाच अफाट आहे। अगदी। लहान मुलांमध्ये मन अजून तयार झालेलं नसल्यामुळे ती दृष्टी भेसळरहित असते, एकदम शुद्ध। ती कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय थेट सत्याला बघते। मग जसजसं आपण मोठे होतो तसतशी ही क्षमता कमी का होते? ही धूळ येते कुठून? ही धूळ येते आपल्या मानसिक विकासातून, की नाही? आपण शिकतो, अनुभव घेतो, मतं बनवतो। हो, समाज काय म्हणेल याचा विचार करतो। अगदी। आपलं मन प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करायला लागतं। हा माणूस असा का वागतो? त्याचा काय फायदा असेल? तो चांगला दिसतोय म्हणजे चांगलाच असेल। खरं। हे सगळे विचार त्या आरशावर धुळीचे थर चढवत जातात, आणि मग ते थेट प्रतिबिंब दिसेनासं होतं। आपण आरशात बघण्याऐवजी आरशावरच्या धुळीकडेच बघत राहतो। हे खूपच रंजक आहे। याचा अर्थ प्रौढ म्हणून आपलं आव्हान कोणती तरी नवीन शक्ती मिळवण्याचं नाहीये, नाही, तर आपल्यात आधीपासून असलेल्या या क्षमतेला पुन्हा शोधण्याचं आहे, त्या आरशावरची धूळ साफ करण्याचं आहे। अगदी बरोबर बोललात। ही क्षमता गमावलेली नसते, फक्त झाकोळली गेलेली असते। ध्यान, आत्मनिरीक्षण यांसारख्या गोष्टींनी आपण या मूळ दृष्टीच्या जवळ जाऊ शकतो। म्हणजे या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट तर नक्की स्पष्ट होते, चैत्य पुरुषाची दृष्टी ही आपल्या मानसिक निरीक्षणापेक्षा खूप वेगळी आहे। हो, ती थेट आणि भेसळरहित आहे। आणि लहान मुलांचं उदाहरण हेच दाखवतं की ही क्षमता आपल्यात जन्मतःच असते, पण मन आणि समाजाच्या प्रभावाखाली ती कुठेतरी हरवून जाते। अगदी।
धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.